नमस्कार, प्रीतीज किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। मी आज आपल्यासाठी घेऊन आलेली आहे रक्षाबंधन स्पेशल नारळी पौर्णिमा निमित्त गोडाचा पदार्थ। तर ओल्या नारळाच्या करंज्या आपण आज बनवणार आहोत। तर साहित्य लागणार आहे आपल्याला 2 वाट्या खोवलेला किंवा तुम्ही मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ शकता। मी मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेला आहे। 2 वाट्या नारळ, त्यानंतर 1 वाटी गूळ घेतलेला आहे, चिरून घेतलेला आहे। आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घ्या तुम्ही। त्यानंतर मीठ घेतलेलं आहे, वेलची पूड घेतलेली आहे, खसखस घेतलेली आहे आणि अर्धा वाटी तूप घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला जी पारी करायची आहे, कोटिंग करायचे जे करंजीचं ओल्या नारळाच्या, त्याच्यासाठी 2 वाट्या मी मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। तर आता आपण आधी पीठ मळून घेऊया। तर अगोदर आपण मैदा चाळून घेऊया। मैदा चाळला म्हणजे कसं काही त्याच्यामध्ये खडे वगैरे काही जरी असेल तरी आपल्याला व्यवस्थित सगळं गाळून येतं। हे बघा, त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा वाटी बारीक रवा घ्यायचा आहे। त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे। सगळं हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला। छान अशा बुडबुडीने येणारे आपल्याला करंज्या तयार करायच्या आहेत ओल्या नारळाच्या। तर तुम्ही हे रक्षाबंधनला ओवाळणीच्या ताटावर सुद्धा ठेवू शकता, आपली घरगुती मिठाई म्हणून। त्यानंतर तूप जे आहे ते मी गरम करून घेतलेलं आहे। तुपाचं आपल्याला मोहन घालायचं आहे। 4 चमचे मोहन घातलंय मी तुपाचं। सगळं तूप असं पिठाला मिक्स करून घ्यायचंय आणि थोडं थोडं पाणी करून ह्याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा। तर अशा प्रकारे मी घट्टसर असा चपातीला मळतो तसा गोळा मळून आपला रेडी झालेला आहे। त्याला थोडासा तेलाचा हात द्यायचा आहे। तेलाचा असा थोडासा हात द्यायचा आहे त्याला आणि पुन्हा एकदा थोडासा मळून घ्यायचा आहे। रवा आणि मैदा असा मिक्स केलेला आहे आपण आणि चांगला जो रवा आहे तो आपला फुलून आला पाहिजे, त्यासाठी आपल्याला त्याच्यावर झाकण द्यायचं आहे। तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊया। तर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे, थोडंसं तूप घालायचं आहे, जास्त नाही घालायचं आहे। त्यानंतर त्या तुपामध्ये आपल्याला जे खोबरं आपण किसून घेतलं होतं ते घालायचं आहे सगळं। आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्यातलं जे मॉइश्चर आहे ते सगळं निघालं पाहिजे। खोबरं आपलं असं एकदम ड्राय झालं पाहिजे, जाळायचं नाहीये, पण थोडंसं भाजून घ्यायचंय तुपावर। खोबरं थोडंसं भाजून झालेलं आहे। त्यानंतर मी हा किसून घेतलेला गूळ घालते त्याच्यामध्ये। थोडा थोडा करून घालते, एकदम घालत नाहीये, जास्त झाला तर मग पाक होईल त्याचा। घेतलेला आहे अंदाजेच, पण गुळाचा आपण कधी जास्त हे होईल वितळेल, कधी कमी हे होतो। प्रत्येक गूळ हा वेगवेगळा असतो। तर मी 1 वाटी गूळ घेतला होता, तर इथे मला अर्धा वाटीच गूळ लागलेला आहे। गूळ पूर्ण वितळेपर्यंत खोबरं चांगलं भाजून घेऊया। सुरुवातीला खसखस घालायची होती तुपामध्ये, मी विसरली, त्याच्यामुळे आता खसखस घालून घेते। बघा, थोडीशी जागा करून तिथे तूप घातलेलं आहे। खसखस भाजली आहे आणि आता परत सगळं एकत्र करायचंय। त्यानंतर आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घेतलेले ते घालायचे त्याच्यामध्ये। वेलची घालायची, वेलची पावडर,
आणि चांगलं सगळं असं एकजीव करून गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मिश्रण थंड करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला करंज्या लाटायच्या सगळ्या. तर अशा प्रकारे आपलं पीठ जे आहे ते भिजून झालेलं आहे. मी असा छोटासा गोळा करून घेतलेला आहे त्याचा आणि तो असा लाटून घेते. करंजी लाटतो तसंच आपल्याला लाटायचं आहे. आणि करंजीचेही फक्त ही ओल्या नारळाची. आपल्या सारणामध्ये फरक असणार आहे, बाकीची प्रोसिजर सेम आहे. बघा छानपैकी असं सगळं व्यवस्थित लाटून घेऊन त्यात आपल्याला सारण भरायचं आहे. अगदी टम्म असं सारण भरायचं नाहीये, थोडंसं मोकळं जागा ठेवायची आहे, कारण की हे ओलं आहे त्याच्यामुळे. हे बघा. आणि आता आपल्याला हे कव्हर करायचंय. आणि ह्या अशा व्यवस्थित दाबून आणि कापून घ्यायच्यात आपल्याला. हे बघा छान अशी आपली करंजी, ओल्या नारळाची करंजी आपली अशी रेडी झालेली आहे. अशाच आपण आता बाकीच्या सगळ्या करंज्या आहेत त्या लाटून घ्यायच्या आहेत. छोटे छोटे गोळे करून एक मोठी अशी पोळी लाटून, चपातीसारखी लाटून त्याच्यात पण तुम्ही वेगवेगळे पार्ट करून भरू शकता. असं काही गरजेचं नाही की एक एकच सिंगल अशी तुम्ही केली पाहिजे. हे बघा छान अशी लाटून घेतलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सारण भरलं. आणि सारण जर तुमचं इनकेस जर थोडंसं उरलंच तर ते डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा चपात्या लाटता तेव्हा गव्हाच्या पिठामध्ये भरून तुम्ही ते तळू शकता. हे बघा छान अशी आपली दुसरी करंजी पण रेडी झालेली आहे. थोडी लांबून अशी कापायची, अंगावर कापायची नाहीये. बघा तर या राखी पौर्णिमेला नक्की ही करून बघा. आता अशाच प्रकारे मी बाकीच्या सगळ्या करंज्या आहेत त्या बनवून घेते. तर बघू शकता तुम्ही करंज्या आपल्या अशा रेडी झालेल्या आहेत. आता आपण तळून घेऊयात. तर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि तेल गरम करायला ठेवलं आहे. तर आता आपण एक एक करंजी याच्यामध्ये सोडूया. डायरेक्ट हाताने घातली तुम्ही तरी चालेल. बघा छान अशा करंज्या आपल्या तळून होत आहेत. गोल्डन ब्राऊन कलरवर अशा ह्या तळून घ्यायच्यात आपल्याला. बघा सगळ्या करंज्या अशा आपल्याला याच्याप्रमाणे तळून घ्यायच्या. तर अशा प्रकारे आपल्या सगळ्या करंज्या आहेत त्या तळून रेडी झालेल्या आहेत. तर या रक्षाबंधनला तुम्ही या करंज्या, ओल्या नारळाच्या करंज्या नक्की करून बघा. आणि माझी रेसिपी कशी वाटली, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा. हे बघा सुंदर अशी करंजी आपली रेडी झालेली आहे. धन्यवाद.